बदलापूर प्रकरण हे अत्यंत निंदनीय आहे, हे सगळ्यांनाच मान्य आहे। परंतु काल बदलापूरचं रेल्वे स्टेशनवरती आंदोलकांनी गर्दी केली। हळूहळू हा जमाव वाढत गेला आणि त्याच्यानंतर मध्य रेल्वे बंद करण्यात आली। आंदोलकांना बाजूला करण्यासाठी वेगवेगळे नेते असतील, त्याच्यामध्ये खुद्द गिरीश महाजन असतील, हे येऊन गेले। परंतु या आंदोलनाला ना नेतृत्व ना चेहरा, त्यामुळे बोलायचं तरी नेमकं कुणासोबत, आणि त्यामुळे हे आंदोलन काही मिटता मिटेना। आणि या प्रत्येक वेळी जो कोणी यांना समजूत घालण्यासाठी येत होता, त्यावेळेला आंदोलकांकडून एकच धोशा लावला जात होता, तो म्हणजे फाशी फाशी फाशी। आणि आजच्या आज याला फाशी द्या अशी मागणी आंदोलकांकडून केल्या जात होती। खरं तर अशी एका दिवसामध्ये किंवा लगेच फाशी देणं शक्य आहे का? हा जो गुन्हा घडलेला आहे, चिमुकलींवरती जो अत्याचार करण्यात आलेला आहे, त्याच्यासाठी नेमकी शिक्षेची तरतूद तरी आपल्याकडे काय आहे? आणि जरी ती तरतूद असेल तर त्याच्यासाठी नेमकी प्रोसेस काय आहे, तेच जाणून घ्यायचंय आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, सुरुवातीपासून आपण हे प्रकरण बघू। बदलापूर येथील एक नामांकित शाळा, या शाळेमध्ये अगदी लहान मुलांपासून म्हणजे नर्सरीपासून तर थेट उच्च माध्यमिक पर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात। ही शाळा तशी नावाजलेलीच। आता या शाळेमध्ये 3 ते 4 वर्ष वयोगटातील चिमुकल्या शाळेत जात होत्या आणि यांचं वॉशरूमला नेणं आणणं याची जबाबदारी एका 24 वर्षीय तरुणावरती दिलेली होती। तो तरुण म्हणजेच आत्ताचा गुन्हेगार अक्षय शिंदे। आता या अक्षय शिंदेला ही जबाबदारी दिलेली होती व तो तेथील साफसफाई कामगार म्हणूनही काम करत होता। असं केल्यानंतर हा या चिमुकल्यांना जेव्हा तिथे नेत होता वॉशरूमला, त्यावेळेस त्यांनी यापैकी दोन्हीही मुलींवरती वेगवेगळ्या दिवशी अत्याचार केल्याची घटना घडली। यातील एक मुलगी घरी रडत रडत गेली व शूच्या जागी त्रास होतोय हे सांगू लागली। हे बघितल्यानंतर पालकांना हे काहीतरी गंभीर प्रकरण आहे असं वाटलं। डॉक्टरांकडे गेल्यानंतर शहानिशा झाली की या चिमुकलीवरती अत्याचार झालाय। त्याच्यानंतर पालक शाळेमध्ये गेले, परंतु शाळेने दाद दिली नाही। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि पोलीस स्टेशनवाल्यांनी जवळपास 12 तास या पीडितांना उभं करून ठेवलं, गुन्हा दाखल करायला उशीर केला आणि यानंतर हे प्रकरण पेटलं। हे प्रकरण पेटल्यानंतर कुठलाही राजकीय नेता नाही, कुठला विरोधी पक्षाचा याच्यामध्ये व्यक्ती नाही, काही नाही, परंतु समाज माध्यमांवरती एक रोष व्यक्त व्हायला लागला। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मंगळवारी अख्खं बदलापूर रेल्वे रुळावरती शाळेवरती धडकलं। शाळेची तोडफोड झाली आणि त्याच्यानंतर या आंदोलकांनी मध्य रेल्वे बंद पाडली। जवळपास 8 तासांहून अधिक काळ तरुण तरुणी महिला भगिनी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या। परंतु जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज केल्याची चूक परत करायची नाही असे वरिष्ठांचे आदेश पोलिसांना होते। त्यामुळे हे आंदोलन चिघळत गेलं। या आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी सुरुवातीला पोलीस अधिकारी, त्यानंतर पोलिसांचे उच्च अधिकारी, त्यानंतर नेते आणि त्यानंतर गिरीश महाजनही तेथे पोहोचले। परंतु या सगळ्यांसमोर एकच मागणी होती, ती म्हणजे आरोपीला तात्काळ फाशी। आता जरी या आंदोलकांची ही मागणी असली आणि त्यांचा रोष हा समजून घेण्यासारखा असला, तरी हे शक्य आहे का? किंवा याही व्यतिरिक्त खुद्द रितेश देशमुख यांनी चौरंग करा अशी मागणी केली आहे। संजय शिरसाट यांनी याला जागेवरती ठेचा अशी मागणी केलेली आहे आणि अन्य कित्येक नेते असतील ज्यांनी याला आजच्या आज मारा अशी मागणी केलेली आहे। परंतु भारतीय न्याय व्यवस्था हे करू देते का, हा सगळ्यात मुख्य प्रश्न। आता आपण सुरू करूया या प्रकरणामध्ये जे गुन्हे दाखल होऊ शकतात किंवा झालेले आहेत त्याबद्दल। खरं तर सगळ्यात पहिली बातमी यामध्ये जी आलेली आहे, गिरीश महाजनांनी जी सांगितलेली आहे त्यानुसार पोक्सो कायद्याअंतर्गत या अक्षय शिंदेवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। परंतु पोक्सो कायद्याअंतर्गत फाशीची शिक्षा अजून तरी त्याच्यामध्ये अस्तित्वात नाही। आता कायद्यामध्ये बदल करून जरी त्यात फाशी ऍड केली तरी या गुन्ह्यासाठी अक्षय शिंदेला आता फाशी होणं शक्य नाही। हा झाला पहिला प्रकार।
त्यानंतर भारतीय न्याय संहिता 2023 नुसार जर आपण नवीन कायद्यानुसार जर बघितलं तर कलम 65 मधील 2 सब कलम काय सांगतं, तर त्यामध्ये असं आहे की 12 वर्षांपेक्षा खालील मुलगी जर असेल आणि तिच्यावरती एक किंवा अनेक व्यक्तींनी जर अत्याचार जर केलेले असतील तर त्या प्रत्येकावरती अत्याचाराचा वेगळा गुन्हा दाखल करता येतो आणि या गुन्ह्याची शिक्षा ही आजन्म कारावास ते मृत्यूदंड अशी असू शकते। आता इथे वाक्य लिहिताना आजन्म कारावास अथवा मृत्यूदंड असा उल्लेख आहे, म्हणजेच मृत्यूदंड हे आजन्म कारावास किंवा हे यापैकी एक असणार आहे। आता मृत्यूदंडाची शिक्षा आपल्याकडे कशी दिल्या जाते, तर सगळ्यात पहिले आता या प्रकरणाची चार्जशीट बनेल। चार्जशीट दाखल करायला साधारणतः 90 दिवसांचा वेळ असतो आणि पोलिसांना जर ती चार्जशीट जर तो गुन्हा अत्यंत स्ट्रॉंग पद्धतीने जर मांडायचा असेल तर खरोखर इतक्या दिवसांची चौकशी ही पोलिसांना लागतेच। त्या गुन्ह्यातील प्रत्येक बारकावे शोधून काढणे, त्यातील प्रत्येक पळवाट बंद करणे आणि त्यानंतर याची हजारो पानांची चार्जशीट बनत असते। त्याच्यानंतर हा गुन्हा दाखल होतो, त्यानंतर ही कोर्टामध्ये केस चालते, त्यानंतर ती उच्च न्यायालय, त्यानंतर ती सुप्रीम कोर्ट आणि या सगळ्यांमध्ये गुन्हा सिद्ध झाल्यानंतर प्रकार येतो तो म्हणजे शिक्षेवरती। त्यानंतर सरकारला हा गुन्हा अतिशय दुर्मिळ असा गुन्हा आहे हे सिद्ध करावं लागतं आणि त्यानंतरच मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची शक्यता असते। खरं तर हा गुन्हा जर सिद्ध झाला तर आजन्म कारावास हे तर फिक्स आहे, परंतु त्यामध्येही जर ती दुर्मिळातली दुर्मिळ केस आहे असं जर सरकारी वकील जर सिद्ध करू शकले तरच फक्त यामध्ये फाशी होऊ शकते। आता जरी समजा यामध्ये फाशीची शिक्षेची तरतूद असली तरी पीडितेवरती किती अन्याय झालाय, पीडितेला किती नुकसान झालेलं आहे, याचा समाज मनावरती किती परिणाम होणार आहे आणि तोपर्यंत आरोपीची परिस्थिती काय आहे, या सगळ्यांचा सारासार विचार केल्यानंतरच कोर्ट निर्णय देत असतं। तुम्ही कितीच्या जमावाने रेल्वे रोखली, कितीच्या जमावाने शाळा फोडली किंवा किती लाखोंचा जमाव एकत्र येऊन यांनी शहर बंद केलं किंवा राज्य बंद केलं यावरून शिक्षा ठरत नसते, तर कोर्टासमोर काय दाखल झालेलं आहे आणि त्याचा सारासार विचार करून सुनावणी घेऊन कोर्ट ही शिक्षा सुनावत असतं। जरी सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा दिली तरी आरोपीला एक शेवटची संधी असते, ती म्हणजे राष्ट्रपतींना विनवणी करणे आणि त्याच्यानंतरच आपल्याकडे फाशीची शिक्षा होण्याची शक्यता असते। खरं तर निर्भया प्रकरणामध्ये जरी फाशीची शिक्षा देण्यात आली असेल तरी देशातील अशा कित्येक वेगवेगळ्या घटना आहेत ज्यामध्ये फाशीची शिक्षा देण्यात आलेली नाही। त्यामुळे तात्काळ फाशी देणं हे बोलणं, राग व्यक्त करणं, संताप व्यक्त करण्याचं जरी एक साधन असलं तरी ते न्याय व्यवस्थेनुसार संयुक्तिक सध्या तरी ठरणार नाहीये आणि त्याच्यामुळे या आरोपीला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता ही दुर्मिळातली दुर्मिळच म्हणावी लागेल, कारण आपल्याकडे दुर्मिळातल्या दुर्मिळ केसलाच फक्त फाशी देण्याची तरतूद आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण जर वाटला असेल आणि असेच जर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळ्या अपडेट्स आणि त्यातील सखोल बारकावे जर जाणून घ्यायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।